आज आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 18. ओके, फंक्शन ओव्हरलोडिंग वरचा एक्सपेरिमेंट आहे. सो आपण बघणार आहोत इथे एक्सपेरिमेंट नंबर 18. ओके, सो आज आपण बघणार आहोत प्रोग्राम टू इम्प्लिमेंट फंक्शन ओव्हरलोडिंग. ओके, फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे काय? सेम फंक्शन नेम विथ डिफरंट different parameter list. Okay, इथे म्हटलं बघा, फंक्शन ओव्हरलोडिंग इज अ फीचर इन C++ where two or more functions can have the same name but different parameters. म्हणजे दोन फंक्शन्स असणार, त्यांचं नाव जरी सेम असलं तर त्यांची जी काही पॅरामीटर लिस्ट असते ती काय असते? डिफरंट असते. द कंपायलर सिलेक्ट्स द प्रॉपर फंक्शन बाय एक्झामिनिंग द नंबर, टाइप्स and order of the arguments in the call. Function overloading is commonly used to create several functions of the same name that perform similar tasks but on डिफरंट डेटा. म्हणजे जरी नाव सेम असलं तरी कंपायलरला कसं करणार की दोन डिफरंट फंक्शन्स आहेत, तर कंपायलर काय करणार, जर नाव सेम असेल तो चेक करणार, पॅरामीटर लिस्ट चेक करणार. ओके, जर पॅरामीटर लिस्ट डिफरंट असेल तर जे काही तुमचा डेटा असेल अकॉर्डिंग टू युअर पॅरामीटर लिस्ट तो काय करणार, त्याच्यामध्ये जे काही फंक्शन्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जे काही ऑपरेशन्स आहेत ती तो काय करणार, परफॉर्म करणार. थर्ड आहे, function overloading can be considered as an example of polymorphism feature in C++. Okay, function overloading हे polymorphismचे एक एक्झाम्पल आहे. देअर आर टू वेज टू ओव्हरलोड द मेथड इन C++. फर्स्ट आहे म्हणजे दोन वेने आपण काय करू शकतो, फंक्शन ओव्हरलोडिंग परफॉर्म करू शकतो. फर्स्ट, बाय चेंजिंग नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स ऑर पॅरामीटर्स. तुम्ही काय करू शकता, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही फंक्शन ओव्हरलोड करू शकता, तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, पॅरामीटर लिस्ट डिफरंट करू शकता. मागे आपण बघितलं, जरी पॅरामीटर लिस्ट सेम असते तर तुम्ही काय करू शकता, सिक्वेन्स चेंज करू शकता. ओके, म्हणजे सिक्वेन्स चेंज करणं किंवा पॅरामीटर्सचे फंक्शनचे पूर्ण पॅरामीटर चेंज करणं हे तुम्ही असं करू शकता. ओके, और बाय चेंजिंग द डेटा टाईप किंवा तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, त्या फंक्शनचा डेटा टाईप चेंज करू शकता. ओके, आता इथे बघा सिंटॅक्स दिला त्यांनी. पहिल्यांदा आपल्याला क्लास घ्यावा लागेल, त्याच्यानंतर क्लास नेम. ओके, रिटर्न टाईप मेथड म्हणजे आता पहिल्यांदा आपण जो काही म्हणजे वॉइड इंटिजर जे काय ते इथे आपण लिहू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेथड म्हणजेच काय, तुमचं फंक्शन, ते फंक्शनचं नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे ते इथे तुम्ही लिहू शकता. आता या केसमध्ये या फंक्शनला कुठचाही पॅरामीटर पास केलेला नाही आहे. सो इथे काय, हा डिफॉल्ट म्हणजे एम्प्टी पॅरेंथेसिस आहेत. सो ही काय झाली, फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट्स. ओके, सेकंड बघा, रिटर्न टाईप मेथड. ओके, रिटर्न टाईप मेथडमध्ये आता डेटा टाईप 1 व्हेरिएबल 1 म्हणजे त्याचा डेटा टाईप वेगळा केला आणि व्हेरिएबल दुसरा केला. ओके, त्याच क्लासमध्ये आपण सेम नाव घेतलं, रिटर्न टाईप तोच ठेवला आहे, नाव तेच ठेवलं आहे आणि काय करतो आपण, डेटा टाईप 1 व्हेरिएबल 1. तुम्ही म्हणजे सिंगल पॅरामीटर असलेलं फंक्शन पण करू शकता किंवा मोर दॅन 1 पॅरामीटर असलेलं काय करू शकता, फंक्शन यूज करू शकता. तिथे एक्झाम्पल दिलं आहे बघा. इथे एक आपण काय घेतलं, डिस्प्ले फंक्शन घेतलं आहे. ओके, याचं रिटर्न टाईप आहे वॉइड आणि नाव काय आहे, डिस्प्ले. पहिलं जे काय आहे ते फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट्स म्हणजे त्याला आपण कुठचेही आर्ग्युमेंट पास केलेले नाही. सेकंड आहे वॉइड डिस्प्ले इंटीजर. ओके, फंक्शन विथ वन इंटीजर टाईप आर्ग्युमेंट. ओके, आता सेकंड आहे वॉइड डिस्प्ले फ्लोट, फंक्शन विथ वन फ्लोटिंग पॉईंट आर्ग्युमेंट. ओके, आता या ठिकाणी दोन्ही काय सांगा, दोन्ही वेळी आपण काय करतो, एकच डेटा वापरतो. पण हे डिफरंट कसं होणार, कारण इथे जो काय डेटा टाईप वापरला आहे तो आपण काय आहे, इंटीजर डेटा टाईप वापरला आहे आणि इथे जो आपण डेटा टाईप वापरला आहे तो आहे फ्लोट टाईपचा. ओके, चौथा पॉईंट बघा, वॉइड डिस्प्ले इंटीजर कॉमा फ्लोट. ओके, तुम्ही असं लिहू शकता इंटीजर कॉमा फ्लोट किंवा म्हणजे एक सिंगल डेटा टाईप घेऊ शकता किंवा मोर दॅन वन डेटा टाईप घेऊन तुम्ही काय करू शकता, पॅरामीटर लिस्ट चेंज करू शकता. या सगळ्या चारही केसेसमध्ये रिटर्न टाईप आणि तुमचा जो काही फंक्शनचं जे काय नेम आहे ते सेम आहे. यालाच म्हणतात फंक्शन ओव्हरलोडिंग. सेम फंक्शन नेम विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट. ओके, पहिल्या वेळी पॅरामीटर्सच नाही, दुसऱ्या वेळी इंटीजर डेटा टाईप वापरला आहे, तिसऱ्या वेळी सिंगल पॅरामीटरच आहे पण त्याचा डेटा टाईप चेंज असल्यामुळे ते काय होतं, फंक्शन वेगळं होतं. ओके, आणि इथे काय केलं आपण, दोन डेटा टाईप वापरले. ओके, सो या प्रोग्राममध्ये आपण एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. Write a C++ program to interchange the values of two integer, float and character using function overloading. ओके, हा जो काही प्रोग्राम आहे तो आज आपण या एक्सपेरिमेंटमध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला टर्बो सीवर जायचं आहे. ओके, सो
Alt+Enter प्रेस करावं लागतं. ओके, सो इथे मी बघा जे काही एम आहे पर्टिक्युलर प्रोग्रॅमचं ते एम लिहून घेतलं आहे. सो अगेन आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. आपल्याला 2 हेडर फाईल्स लागतील, त्या मी इन्क्लूड करून घेते इथे. त्याच्यानंतर इथे मी काय करते आहे बघा, इथे आपण प्री प्रोसेसिंग म्हणजे हे करून ठेवूया किंवा प्रोटोटायपिंग करूया. प्रोटोटायपिंग म्हणजे काय, तुम्ही जेव्हा हेडर फाईल्स देता तेव्हाच तुम्हाला जो काही प्रोटोटाईप वापरायचा आहे पर्टिक्युलर फंक्शनचा तो तुम्ही इथे यूज करू शकता. सो इथे मी बघा इंट ॲड्रेस ऑफ ix, इंट ॲड्रेस ऑफ iy. ओके, इथे मी काय केलं, पॉइंटर्स वापरलेले आहेत. ओके, मी काय करते, प्रोटोटायपिंग करते. प्रोटोटाईप करणं म्हणजेच काय, इथे हा तुम्ही पुढे कमेंट देऊन ठेवते प्रोटोटायपिंग. ओके, प्रोटोटायपिंग म्हणजे काय करतो आपण, जस्ट काय करतो, फंक्शन जे काय आपण यूज करणार आहोत ते वरती डिक्लेअर करून ठेवतो. त्याचा डिक्लेरेशन आपण काय करतो, मेन फंक्शनच्या आधी डिक्लेरेशन करतो. ओके, ओके, सो आता आपण इथे सेम पहिलं जे मी इथे वापरलं आहे त्याच्यामध्ये इंटिजर डेटा वापरला आहे. सेम आता फंक्शन मी यूज करते आहे व्हॉइड स्वॅप, कारण का आपण फंक्शन ओव्हरलोडिंग वापरतो आहे. सो आता मी पॅरामीटर लिस्ट चेंज करते फ्लोट, कारण का त्याने आपल्याला काय सांगितलं आहे, 2 int 2 float अँड 2 कॅरेक्टर. ओके, सो मी त्याप्रमाणेच काय घेते, इथे टाईप घेते आहे. सो fx फ्लोट ॲड्रेस ऑफ fy. ओके, आणि जेव्हा आपण प्रोटोटायपिंग करतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन नेम फॉलोड विथ सेमिकोलन द्यायचं आहे. ओके, सिमिलरली कॅरेक्टरसाठी मी अजून एक फंक्शन घेते स्वॅप, सेम फंक्शन नेम, कारण आपण काय वापरतो आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग. ओके, सो कॅरेक्टरसाठी कॅरेक्टर ॲड्रेस ऑफ cx कॅरेक्टर ॲड्रेस ऑफ cy. ओके, असे मी काय केले, वेगवेगळे एक सेम फंक्शन घेतलं आणि त्याला वेगवेगळे पॅरामीटर्स पास करून घेते. ओके, त्याच्यानंतर आपण डायरेक्टली लिहिणार आहोत व्हॉइड मेन. इथे आपण क्लास वापरत नाही, तर आपण डायरेक्टली काय करतो आहे, एक जागा सोडते, मी तुमच्या लक्षात येईल, व्हॉइड मेन. ओके, व्हॉइड मेन लिहून घेतलं. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, इथे जे वरती जे आपण ॲड्रेस वापरले आहेत ते सगळं काय करणार आहोत, आपण डिक्लेअर करणार आहोत. ix, iy सेम फ्लोट fx, fy and character cx, cy. ओके, ते सगळं डिक्लेरेशन करून घेतलं. आता क्लिअर स्क्रीन देऊया. ओके, त्याच्यानंतर आपण एक युजरला स्टेटमेंट देऊया, सी आउट एंटर 2 इंटीजर व्हॅल्यूज. ओके, आता आपल्या व्हॅल्यूज तर यायला पाहिजेत. सो आपण इथे युजरलाच सांगितलं की 2 जे इंटीजर व्हॅल्यूज एंटर कर. ओके, ते आपण स्टोअर कशामध्ये करून घेणार आहोत, तर आपल्या ix आणि iy मध्ये. सो ix आणि iy. ओके, त्याच्यानंतर सेम मी इथे हे कॉपी करते, कंट्रोल इन्सर्ट वापरतो आपण कॉपीसाठी आणि शिफ्ट इन्सर्ट वापरतो पेस्टसाठी. सो इथे शिफ्ट इन्सर्ट करते. ओके, सो आता इथे इन्स्टेड ऑफ इंटीजर आपल्याला काय पाहिजे आहे, फ्लोट. एंटर 2 फ्लोट व्हॅल्यूज. ओके, इन्स्टेड ऑफ ix आपण इथे काय वापरणार आहोत, fx, आणि इन्स्टेड ऑफ iy आपण काय वापरणार इथे, fy. ओके, सिमिलर थिंग आपण कोणासाठी करणार आहोत, कॅरेक्टरसाठी. सो मी परत कॉपी पेस्ट करून घेतलं ऑलरेडी. सो 2 एंटर इंटीजर नाही, सो इथे येणार 2 कॅरेक्टर व्हॅल्यूज.
इन्स्टेड ऑफ आय एक्स काय वापरायचं आपल्याला इथे सी एक्स वापरायचं आहे आणि इन्स्टेड ऑफ आय वाय आपल्याला काय वापरायचं आहे सी वाय वापरायचं आहे. ओके, सो आतापर्यंत आपण काय केलं, ओके. सो आता आपण काय करणार आहोत, हे सगळे व्हॅल्यूज एंटर करून घेतले आहेत ना, आता आपल्याला ते डिस्प्ले करायचं आहे. सो इथे आपण एक फंक्शन देऊया सी आउट बिफोर स्वॅपिंग, म्हणजे स्वॅप व्हायच्या अगोदरच्या व्हॅल्यूज काय आहेत त्या आपण इथे डिस्प्ले करूया. सो मी इथे बिफोर स्वॅपिंग एंड एल देन सी आउट आय एक्स आणि आय वायची व्हॅल्यू आपण काय करणार आहोत प्रिंट करणार. आय व्हॅल्यू ऑफ आय एक्स, ओके, व्हॅल्यू ऑफ आय एक्स इज इक्वल टू आय एक्सची व्हॅल्यू कुठे स्टोअर आहे तर आय एक्स या व्हेरिएबलमध्ये. सो इथे मी एंड एल देते. सिमिलरली आपण सी आउट आय वायची व्हॅल्यू पण प्रिंट करून घेऊया. व्हॅल्यू आय वाय इज इक्वल टू कशामध्ये स्टोअर आहे आय वाय या पर्टिक्युलर व्हेरिएबलमध्ये. सो इथे देऊया एंड एल. त्याच्यानंतर अजून एक हे देऊया सी आउट आफ्टर स्वॅपिंग इथे एंड एल येईल. ओके, इथे आपल्याला काय करायचं आहे परत, तर आफ्टर स्वॅपिंगसाठी इथे आपण स्वॅप फंक्शन कॉल करणार आहोत. स्वॅप आय एक्स अँड आय वाय तिथे देऊया आय एक्स कॉमा आय वाय. ओके, आणि परत आपण काय करणार आहोत, हे जे काय आहे आता मी कॉपी करून घेते. आफ्टर स्वॅपिंगची जी काय व्हॅल्यू आहे ती आपण काय करणार आहोत इथे स्वॅप फंक्शन नंतर परत कॉल करणार आहोत. सो इथे येणार शिफ्ट इन्सर्ट. ओके, सो हा झाला आपला एक पार्ट जो आपण कशासाठी करणार आहोत तर आपल्या इंटिजर व्हॅल्यूसाठी. सो अशा आपल्याला कशासाठी किती करायचे आहेत व्हॅल्यू, एक इंटिजरसाठी, एक फ्लोटसाठी आणि एक कॅरेक्टरसाठी. सो मी परत तो सगळा डिटेलऐवजी काय केला कॉपी केला आणि इथे जिथे जिथे आय एक्स आहे तिथे तिथे मी काय करणार आता एफ एक्स करणार. जिथे जिथे आय एक्स आहे तिथे एफ एक्स करणार आणि आय वाय आहे तिथे एफ वाय करणार. ओके, कारण आपल्याला परत परत लिहायचं नाही आहे, कारण आपण जी काही फंक्शनॅलिटी आहे ती आपण यूज करू शकतो इथे, म्हणून मी इथे कॉपी पेस्ट केले. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही स्वतः लिहू शकता. ओके, सो इथे instead of if इथे पण काय करणार एफ एक्स करणार, इथे पण काय करणार एफ वाय करणार. ओके, सो आता आपला फ्लोटिंग पॉईंट काय झाला आहे कन्वर्ट झाला आहे. ओके, सो आपण करूया परत एकदा कॉपी पेस्ट करूया. सो मी कॉपी केलेलं होतं, सो मी पेस्ट करते, शिफ्ट इन्सर्ट प्रेस करते कीबोर्डवरून. ओके, सो आता कॅरेक्टरसाठी इन्स्टेड ऑफ आय एक्स आपण सी एक्स वापरणार आहोत. जिथे जिथे आय आहे तिथे आपण काय करणार आहोत सी इन्सर्ट करणार आहोत. ओके, फक्त कॉपी पेस्ट करताना व्यवस्थित तुम्ही सगळ्या व्हॅल्यू चेंज करतात की नाही ते एकदा लक्षात घ्या, कारण का आपण घाईघाईत कॉपी करतो पण आपल्या लक्षात येत नाही की आपण काय करतो आहे. सो इथे इन्स्टेड ऑफ आय सी आणि इथे पण इन्स्टेड ऑफ आय आपण वापरतो आहे सी. ओके, त्याच्यानंतर आपण इथे देणार आहोत गेट सी एच. ह्या इथे आपण काय देणार आहोत गेट सी एच, कारण का आपल्याला हे काय करायचं आहे आउटपुट होल्ड करायचं आहे. ओके, आता आपला प्रोग्राम कंप्लीट झाला असं नाही आहे, तर आता आपण अजून काय केलं नाही, आपण इथे स्वॅप फंक्शन कॉल केलं आहे. वरती काय केलं आहे फंक्शन डिक्लेअर केलं, म्हणजे प्रोटोटायपिंग केलं म्हणजे फंक्शन डिक्लेअर केलं, पण ॲक्च्युअल स्वॅपिंग केलं आहे का आपण अजूनही आपण ॲक्च्युअल स्वॅपिंग केलेलं नाही.
सो त्यासाठी आपल्याला परत काय लावावं लागेल, स्वॅप फंक्शन लावावं लागेल. सो वॉइड स्वॅप जसं वरती आपण प्रोटोटाईप केलं तसंच्या तसं इथे आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. ओके, इंटीजर ix कॉमा इंटीजर ॲड्रेस ऑफ IY. आता आपल्याला इथे सेमीकोलन द्यायचं नाही. आता आपण काय करतो, हे फंक्शन डिफाईन करतो आहे. सो इथे आपण काय करणार आहे, बबल सॉर्टिंग वापरणार आहोत. इंटीजर टाईपचं एक टेम्पररी व्हेरिएबल घेतलं आहे. सो टेम्प इज इक्वल टू ix, देन ix इज इक्वल टू IY. ओके, हे बबल सॉर्टिंगचं लॉजिक आहे. देन IY इज इक्वल टू टेम्प. ओके, आपण थर्ड व्हेरिएबल वापरून काय करतो आहे, स्वॅपिंग केलेलं आहे. सिमिलरली आपल्याला सेम फंक्शन करायचे आहेत फॉर माय कॅरेक्टर अँड फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू. सो परत मी अगेन तो तेवढा डेटा काय केला आहे, कॉपी केला आहे. तर मी इथे काय करते, तो डेटा पेस्ट करते, थोडीशी जागा सोडते मी, तुमच्या लक्षात आहे. ओके, सो इन्स्टेड ऑफ इंटीजर आता आपल्याला वापरायचं इथे फ्लोट, अँड इन्स्टेड ऑफ ix आपल्याला वापरायचं आहे fx, आणि इथे इन्स्टेड ऑफ इंटीजर आपल्याला काय वापरायचं आहे, फ्लोट, आणि इथे वापरायचं आहे f. ओके, सो इथे इन्स्टेड ऑफ इंटीजर आपण काय आता फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूज घेतो आहे ना, सो फ्लोट वापरणार. सो इथे ixच्या जागी काय येईल, fx. इथे जिथे जिथे I आहे तिथे तिथे आपल्याला काय फक्त f इन्सर्ट करायचं आहे, बाकी लॉजिक सेम राहील. ओके, सो आता आपण सेम डेटा परत काय करूया, पेस्ट करून घेऊया. सो शिफ्ट इन्सर्ट करते. आता आपण जो काय स्वॅप फंक्शन डिफाईन करतो आहे ते कोणासाठी आहे, तर तुमच्या कॅरेक्टर व्हॅल्यूसाठी. सो इथे इन्स्टेड ऑफ इंट कॅरेक्टर येईल, अँड इन्स्टेड ऑफ I किती येईल, C. इथे पण काय येईल, कॅरेक्टर, आणि इथे पण येईल C. ओके, सिम्पली इथे आपण काय करणार आहोत, कॅरेक्टर टेम्प. ओके, सो इथे काय येणार, CX, इथे येईल C, इथे काय येईल C, इथे काय येईल C. ओके, सो आपला प्रोग्राम कंप्लीट झाला आहे. मी सेव्ह करते. आता आपण काही एरर्स आहेत का बघूया. सो इथे कुठचाही एरर नाही आहे. ओके, आता आपण कंट्रोल F9 करून एक्झिक्यूट करून बघूया. एंटर 2 इंटीजर व्हॅल्यूज. सो मी इथे एंटर करते 2 and 3. देन एंटर 2 फ्लोट व्हॅल्यूज. इथे लिहिते 2.5 आणि ती पुढची व्हॅल्यू देते 3.5. ओके, एंटर 2 कॅरेक्टर व्हॅल्यूज, इथे A आणि इथे B. ओके, आपण स्ट्रिंग नाही एंटर करतो, A आणि B. ओके, सो बघा बिफोर स्वॅपिंग काय होती व्हॅल्यू, इथे बिफोर स्वॅपिंग व्हॅल्यू होती ix ची व्हॅल्यू होती 2 आणि IY ची व्हॅल्यू होती 3. सो स्वॅप केल्यानंतर व्हॅल्यू काय झाली 3x, आणि ix ची व्हॅल्यू झाली 3, IY ची व्हॅल्यू झाली 2. सिमिलरली बिफोर स्वॅपिंग काय झालं, व्हॅल्यू ऑफ fx काय होती 2.5 आणि व्हॅल्यू ऑफ fy काय होती 3.5. ओके, सो आफ्टर स्वॅपिंग काय झाली 3.5 2.5. बिफोर स्वॅपिंग कॅरेक्टरची व्हॅल्यू काय, CX ची व्हॅल्यू काय होती A आणि CY ची काय होती B. पण आफ्टर स्वॅपिंग काय झाली, ती CX ची व्हॅल्यू झाली B आणि CY ची झाली A. ओके, सो हा जो काय प्रोग्राम आहे तो आपण इथे कंप्लीट केलेला आहे. म्हणजे इथे आपण काय केलं आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग वापरून आपण काय केलं, हा प्रोग्राम कंप्लीट केला आहे. ओके.